मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश. शहांना कोर्टानं पुन्हा फटकारलं. पाकला हल्ल्यापूर्वी माहिती दिल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांचं मौन निषेधार्ह. राहुल गांधींची पुन्हा टीका. ही चूक नव्हे, गुन्हा असल्याचा दावा. पाकिस्तानी सैन्याचा अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. पाक सैन्याची क्षेपणास्त्र आणि ड्रोन भारतीय सैन्यानं पाडली. पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचे चीन पाकिस्तानातील कारनामे उघड. ओडिशामध्ये ज्योतीनं संपर्क केलेल्या युट्यूबर प्रियांका सेनापतीची ही चौकशी. ISI साठी हेरगिरी करणाऱ्या शहजादला उत्तर प्रदेश ATS कडून अटक. मोरादाबादमध्ये कारवाई. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर 7 जणांना अटक. पाकिस्तानला नाणेनिधीच्या नव्या 11 अटींची वेसण. भारतासोबतच्या संघर्षानंतर 2.5 लाख कोटी रुपयाहून अधिक संरक्षण खर्च राखून ठेवण्याच्या सूचना, तर कृषी उत्पन्नावरही कर लावण्याचे आदेश. लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर अब्बू सैफुल्ला ठार. अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या. 2006 मध्ये नागपुरातील RSS मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी संपली. पुढील सुनावणी 3 जूनला होणार. वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्तीचा अर्ज कायम. मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये जगबुडी नदीमध्ये कार कोसळली. भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. गडचिरोलीमध्ये अपघातामध्ये 4, संभाजीनगरमध्ये 2 मृत्यू. राज्यातील अवकाळीनं झालेल्या नुकसानीचा केंद्रीय कृषी मंत्री घेणार आढावा. पुढील 5 दिवस कोकण मराठवाड्यामध्ये अवकाळीचा इशारा. ऐन उन्हाळ्यामध्ये धुक्यात हरवलं महाबळेश्वर. रिमझिम पाऊस आणि थंडीमुळे पर्यटक सुखावले.